सत्ता आणि पैशाच्या मस्तीत मग्रूर झालेल्या भाजपने महाराष्ट्रात लोकशाहीचा लिलाव मांडला आहे, असा घणाघाती आरोप काँग्रेसचे विधिमंडळ नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी केला आहे। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील काँग्रेसचे 23 नगरसेवक सध्या नॉट रिचेबल असून त्यांना प्रत्येकी 5 लाख रुपयांचा ॲडव्हान्स देऊन भाजपने पळवून नेल्याचा खळबळजनक दावा वडेट्टीवार यांनी केला आहे। या सर्व विकल्या गेलेल्या लोकप्रतिनिधींवर व्हीप जारी करून त्यांना अपात्र करण्याची कायदेशीर प्रक्रिया काँग्रेस पक्ष तातडीने सुरू करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। नाही, असं आहे की आमचे जवळपास 23 नगरसेवक नॉट रिचेबल आहे चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात, आणि मी 100% सांगतो त्यांना 5-5 लाख रुपये देऊन त्यांना उचललेलं आहे। आणि हे पैशानी हे सगळी लोक आमची विकली गेली आहे। आता आम्ही व्हीप जारी करणार आहोत, त्यांच्या घराला व्हीप चिपकवणार आहोत ज्यावेळेस निवडणूक होईल, आणि त्यांना अपात्र करण्याची कारवाई आम्ही सुरू करू। कारण पक्षाचा व्हीप झुंगारून जर काय पाऊल उचलत असतील तर ते अपात्र ठरू शकतात। राहायला फोटो कधीचा आहे, भांगडियाबरोबर आहे, काय आहे, आता तो फोटो जर त्यांनी नेला असेल तर त्याच्याबरोबरचा आहे, तो आता कधीचा जुना आहे, 3 महिन्याचा आहे की आत्ताचा आहे, हे आता मला काही सांगता येणार नाही। परंतु एक नक्की आहे की चंद्रपूरमध्ये घोडा बाजार प्रचंड तेजीत आहे आणि त्यांनी तो घोडा बाजार सुरू केलेला आहे। त्याची काही गरजही नव्हती, पण असं आहे की आमदार ठेकेदार झाल्यानंतर पैशाची गरबी आणि मस्ती येतेच। ती मस्ती त्यामध्ये दिसते आहे पैशाची। आता बिना श्रमाने आणि लोकप्रतिनिधी म्हणून जर आता आमदारच ठेकेदार व्हायला लागले तर नीतिमत्ता नैतिकता काय राहिली राजकारणात? हे सगळं धंदा आणि राजकारण, सत्ता आणि पॉवर, हे दोनही जर एकत्रित होऊन जर काम व्हायला लागलं तर सामान्य जनतेचे हाल होणारच आहे।